प्रपंच ही एक तपस्या. विवाह करून संसार सुरू करणे ही गोष्ट सोपी असते, पण खूप कमी लोकांचे संसार यशस्वी होतात. कोठेतरी बिघडतेच. कारण यशस्वी संसार करणे ही एक तपस्या असते. संसार ही एक जबाबदारी असते. ते एक कर्तव्य पालन असते. भारतीय पद्धतीनुसार जीवनाचे 4 आश्रम मानतात: ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम. आता संन्यास फारसे कोणी घेत नाहीत, म्हणजे खरे आश्रम 3च आहेत. त्यातही गृहस्थाश्रम हाच मुलाबाळांना व वृद्धांना आधार देतो. त्यामुळे मानवी जीवनात गृहस्थाश्रमालाच फार महत्त्व आहे. गृहस्थाश्रम म्हणजे केवळ इंद्रिय सुखाचा उपभोग घेणे नव्हे. गृहस्थाश्रमातच संयम बाळगून वासनांवर विजय मिळवावा लागतो व आपल्या मनातील किरकोळ स्वार्थी इच्छा दूर ठेवाव्या लागतात. ज्याच्यावर संसाराची जबाबदारी असते त्याला कष्ट करून द्रव्य मिळवावे लागते. मुलेबाळे त्याच्यावरच अवलंबून असतात व वृद्ध आईबापही गृहस्थावरच अवलंबून असतात. म्हणजे गृहस्थाने एकट्यासाठी द्रव्य मिळवायचे नसते. पण आपण काय पाहतो की मिळवता गृहस्थ स्वतःच्या व्यसनासाठी व चैनीसाठी भरपूर द्रव्य उधळतो, मद्यप्राशन करतो, जीवाची करमणूक करतो व उरले सुरले धन घरासाठी देतो. माझ्या माहितीचा एक ऑटो रिक्षा चालक आहे. त्याला रोज 200 रुपये मिळतात. त्यातले 100 रुपये तो स्वतःसाठी खर्च करतो. जेवायची वेळ झाली की घरी न जाता हॉटेलातील उत्तम पदार्थावर ताव मारतो. घरातील लोक चटणी भाकरी खातात. बहुसंख्य रिक्षाचालक घरून डबा घेत नाहीत, हॉटेलातच जेवतात. ही बेजबाबदार वृत्ती शेकडो संसारी गृहस्थात दिसते. तो गृहस्थ धर्माचे पालन करत नाही आणि मग संसाराचे गाडे रुळावर येतच नाही.